जर ड्युटीज असतात, नाईट शिफ्ट असतात किंवा मुलांच्या शाळांच्या वेळा खूप वेगवेगळ्या असतात, तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या टाइम टेबल प्रमाणे आहाराचं सेट करणं गरजेचं आहे. ओके. आता जर एखादा व्यक्ती रात्री त्याचं जागरण होणार आहे हे त्याला माहितीये, मग तेव्हा स्ट्रेस हॉर्मोन्स शरीरात वाढलेले असतात आणि तेव्हा मग त्यांना स्वीट क्रेविंग्स व्हायला लागलेली असतात. तर ह्या काळामध्ये त्यांनी हे पूर्णतः अवॉइड करायचं आहे की त्यांनी गोड गोष्टी त्या काळात खूप जास्त खायच्या नाहीत, कारण काय स्ट्रेस इटिंग हे ह्या काळात सगळ्यात जास्त होतं. सो त्यांना तेव्हा कसं असतं की बॉडी तर आपली रेस्टिंग फेज मध्ये जाण्यासाठी रेडी झालेली असते, पण कामामुळे आपण काम असल्यामुळे आपण झोपू नाही शकत. सो काही काळाने ह्या जागरणाचा 100% त्रास होणार आहे. अपचन हे होणारच आहे. मग अशा वेळेस पॅकेट फूड नाही खायचे, जसं चिप्सचे पॅकेट्स घेऊन बसायचे किंवा बर्गर, सँडविचेस हे सगळं त्या काळात पूर्ण म्हणजे मैद्याचे पदार्थ, केक्स वगैरे, सोडा हे सगळं त्या काळात पूर्ण बंद ठेवायचं.